आषाढी यात्रेच्या सोहळ्याला खरं तर आता सुरुवात झालेली आहे आणि सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या सीमेवर येऊन थांबलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देखील आता उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येतोय आणि एकूणच बघतोय की सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले भाविक आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मी आता गोपाळपूर रोडवरील पत्रासेड या ठिकाणी आहे। जवळपास 50,000हून अधिक भाविक दर्शन रांगेमध्ये उभारलेले आहे। यंदाच्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतील असा अंदाज आहे। जवळपास 20 ते 22 लाख भाविकांच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केलेलं आहे। मंदिर समितीने देखील भाविकांच्या पदस्पर्श दर्शनाची सोय केलेली आपण बघतो की भव्य असा 12 मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीने सर्व वारकऱ्यांची खरं तर चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, आरोग्य, नाश्ता, जेवण याच्या देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी पंखे, कूलरची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरं तर 24 तास दर्शन सुरू झाल्यापासून भाविकांची दर्शनासाठी खरं तर अक्षरशः रीग लागलेली आहे। गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पासून पुढे देखील पारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते। एकूणच आपण बघतोय की आषाढी यात्रेच्या निमित्ताने आता पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होताना दिसते। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।